हाय एव्हरीवन. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याच्या खिचडीसाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे हे मी भाजून घेतले आहेत. शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर ते मी मिक्सरला लावून त्याचे कूट बनवले आहे. कूट बनवून झाल्याच्या नंतर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून तेलामध्ये मी जिरा घातला आहे. जिरा आपलं तडतडू द्यायचं. जिरानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेल्या मिरच्या. मिरच्यासुद्धा आपण नीट तडतडू द्यायच्या. त्यानंतर मी घातली आहे बारीक चिरलेली बटाटी. बटाटी आपण मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे आणि फ्राय करून जराशी झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ घालून झाल्याच्या नंतर आपण ते सगळं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्याच्या नंतर बटाटी शिजून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाणे. साबुदाणे घालून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कूट हे आणि जरासं वरून घालायचं आहे मीठ आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं हे सगळं मिश्रण एकत्र व्हायला पाहिजे आणि ही तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुमचे पण साबुदाण्याची खिचडी चांगली होईल आणि 10 मिनिटे आपण त्याच्यावर झाकण ठेवून ठेवायचं आहे. 10 मिनिट झाल्याच्या नंतर आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. थँक यू सो मच. बाय.